Brought to you by Green Harvest. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. यंदा देशात सुपर एल्निनोचा धोका असेल, त्याचा परिणाम म्हणून दुष्काळाची स्थिती निर्माण होईल का, असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले असताना आता मध्येच अवकाळीची स्थिती महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये निर्माण झाली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये म्हणजे मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची स्थिती निर्माण झाल्यामुळे हवामान खात्याने पावसाचा येलो अलर्ट काही भागांना वर्तवलेला आहे. तर अशातच म्हणजे अशा प्रकारची पावसाची स्थिती काही भागांमध्ये असताना याच्या अगदी अपोजिट वातावरण महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये बघायला मिळतंय. म्हणजे आपण बघितलं की यंदा देशातलं सगळ्यात जास्त तापमान महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या अकोल्यामध्ये नोंदवलं गेलेलं होतं आणि पुढचे काही दिवस सुद्धा विदर्भातल्या या भागांमध्ये तापमानाचा जो पारा आहे तो वाढलेला असणार आहे. मात्र आता हे नोंदवण्यासारखं हे अत्यंत महत्त्वाचं मला सांगणं वाटतं, कारण की आतापर्यंत महाराष्ट्रातल्या अकोला असेल किंवा विदर्भातले इतर जिल्हे असतील तिथे हीटवेव्हचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात येत होता. मात्र आता हीटवेव्हचा ऑरेंज अलर्ट विदर्भातल्या अनेक भागांना हवामान खात्याने दिलाय. नक्की कुठे काय स्थिती असणार आहे, या सगळ्याला कारणीभूत नक्की कुठली कारणं आहेत, नक्की पुढचे काही दिवस कुठे कसं वातावरण असेल आणि या संदर्भात हवामान खात्याने नेमकं काय सांगितलंय हे सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट. तर सर्वात आधी आपण सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून नक्की वातावरणात इतके का बदल होत आहेत. म्हणजे आपण बघितलं की विदर्भातल्या काही भागांमध्ये हीटवेव्हचा इशारा दिलाय, तर काही ठिकाणी पावसाची स्थिती निर्माण होतीये. तर याला कारणीभूत काय आहे, तर ह्या सॅटेलाइट इमेजमध्ये आपण बघू शकतो की इकडे अरबी समुद्रात एक वेल मार्क लो प्रेशर एरिया क्रिएट झालेला आहे. म्हणजे कमी दाबाचं क्षेत्र इथे तयार झालेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून दक्षिण भारतातले जे राज्य आहेत तिथे अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे आणि ह्याच लो प्रेशर मार्कचा म्हणजे या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम दक्षिण महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये होत असल्याचं बघायला मिळतंय. म्हणजे आपण इथे बघू शकतो की दक्षिण महाराष्ट्रातले, मध्य महाराष्ट्र आणि त्याखालचे काही जे जिल्हे आहेत तिथे मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले आहेत. त्यामुळे पुढचे काही दिवस इथल्या दक्षिण महाराष्ट्रातल्या, मध्य महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असणार आहे. आता ह्या संदर्भात हवामान खात्याने एक अत्यंत महत्त्वाचं ट्विट केलंय. त्या ट्विटमध्ये नेमकं काय सांगितलंय, तर त्यात सांगितलंय थंडरस्टॉर्म अकंपनीड विथ लाइटनिंग, लाइट टू मॉडरेट रेन, gusty winds with speed 40 to 50 km per hour, very likely to occur at isolated places in the districts of South Konkan, Goa, South मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा. याचा अर्थ पुढचे काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची स्थिती असणार आहे आणि साधारण 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे साऊथ कोकण म्हणजे दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलंय. आता ह्या सगळ्यानुसार नक्की कुठे कसं वातावरण असणार आहे, कुठे कुठला अलर्ट हवामान खात्याने दिलाय ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून नक्की कुठे वातावरणाची काय स्थिती असणार आहे हे पाहूयात. तर आपण बघू शकतो की इकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि साताऱ्याचा घाटाचा परिसर आणि कोल्हापूरचा घाटाचा परिसर असा हा जो दक्षिण महाराष्ट्रातला जो भाग आहे, जे जिल्हे आहेत इथे पावसाचा अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे. येलो अलर्ट पावसाचा हवामान खात्याने या भागात वर्तवलेला आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातले जे इतर जिल्हे आहेत ज्यामध्ये अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, पुणे आणि रायगड या भागांचा समावेश होतो, इथे सुद्धा पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असणार आहे. येलो अलर्ट या भागांना दिलेला नाहीये, मात्र पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता या भागांमध्ये असणार आहे. तर याच्याच अगदी विरोधी वातावरण विदर्भातल्या या भागांमध्ये आपण बघू शकतो. म्हणजे आपण बघितलं की मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट आहे, तर त्याच्या विरोधी अगदी विदर्भातल्या या जिल्ह्यांमध्ये हीटवेव्हचा अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे. त्यामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, हिंगोली या जिल्ह्यांचा हीटवेव्हच्या येलो अलर्टमध्ये समावेश आहे. तर यवतमाळ आणि वर्धा हे दोन जिल्हे जे आहेत ते हीटवेव्हच्या ऑरेंज अलर्टवर असणार आहे. म्हणजे आपण बघतोय की गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या, विदर्भातल्या खास करून या भागांमध्ये हीटवेव्हचा येलो अलर्ट वर्तवला जात होता. मात्र आता तापमानाचा जो पारा आहे तो आणखीनच वाढणार आहे. ऑरेंज अलर्ट यवतमाळ आणि वर्धा या दोन जिल्ह्यांना हवामान खात्याने दिलेला आहे. आता पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात की नक्की देशभरात वातावरणाची काय स्थिती असणार आहे. हीटवेव्हचा हा जो इशारा आहे तो कुठे कुठे असणार आहे, सगळ्यात जास्त तापमान नक्की आता कुठे, तर आपण इकडे बघू शकतो की हा जो रेड मार्क केलेला हा जो सगळा भाग आहे म्हणजे उत्तर भारत सोडला, दक्षिण भारत आणि पूर्व भारत जर सोडला तर हा जो मध्य भारतातला जो भाग आहे इथे आता सगळ्यात जास्त तापमान असल्याचं बघायला मिळतंय. त्यामध्ये राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, ओडिसा, महाराष्ट्र, तेलंगणा आणि गुजरात या राज्यांचा त्यामध्ये समावेश आहे. म्हणजे हीटवेव्हच्या अलर्ट
अलर्टवर हे सगळे राज्य आहेत. त्यात महत्त्वाचं नोंदवायचं म्हणजे महाराष्ट्रातला हा जो भाग आपण बघतोय या भागात सगळ्यात जास्त तापमानाची नोंद होतीये. विदर्भातल्या जिल्ह्यांचा या भागात समावेश करण्यात आलेला आहे. आता हे आकडेवारीच्या स्वरूपात बघूयात. देशात जवळपास 6 सगळ्यात जास्त तापमानाची शहरं, सगळ्यात जास्त तापमानाचे जिल्हे जर आपण बघितले तर त्यात पहिल्या क्रमांकाचा उत्तर प्रदेशमधला जिल्हा आहे, तो म्हणजे बांदा. बांदामध्ये आता 46.4 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रातल्या अकोल्यात 46.0 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाचा पारा गेला आहे. वर्धामध्ये 46.0 अंश सेल्सिअस तापमान आहे. अमरावतीत 45.8 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाचा पारा गेलेला आहे. तर राजस्थानातल्या बाडमेरमध्ये आता 45.4 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाचा पारा गेलाय. तर परभणीमध्ये 45.2 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाचा पारा गेलाय. म्हणजे देशातले सगळ्यात जास्त तापमान असलेले 6 जिल्हे जर आपण बघितले तर त्यातले जवळपास 4 जिल्हे हे महाराष्ट्रातले आहेत. आपण बघतोय की अगदी सुरुवातीपासूनच अकोला हा देशातला सर्वात जास्त तापमान असलेला जिल्हा ठरत होता. तर आता सुद्धा देशातल्या सर्वाधिक तापमान असलेल्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या या 4 जिल्ह्यांचा समावेश असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. तर याचा परिणाम कशा पद्धतीने महाराष्ट्रावर होणार आहे तर इकडे या ग्राफिक्समध्ये आपण बघू शकतो की हा जो येलो मार्क केलेला हा जो सगळा परिसर आहे त्यामध्ये विदर्भ, उत्तर महाराष्ट्र याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांचा यात समावेश आहे. इथे हा येलो मार्क का देण्यात आलेला आहे तर इथे दरवर्षी साधारण जितका पाऊस पडत असतो त्यापेक्षा 65 ते 80% पाऊस कमी पडण्याची शक्यता असणार आहे. म्हणजे आता आपण बघतोय की गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान होता आणि पुढचे काही दिवस याच तापमानाचा परिणाम म्हणून दुष्काळाचे जे चान्सेस आहेत ते सुद्धा वाढणार असणार आहे. आता पुढचे काही दिवस म्हणजे आजचं तापमान काय असेल, कसं असेल, वातावरण कसं असेल हे आपण पाहिलंय. मात्र पुढचे काही दिवस वातावरण कसं असणार आहे महाराष्ट्रात ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघू शकतो की उद्या कुठे वातावरणाची काय स्थिती असणार आहे. तर आपण बघतोय की 20 तारखेलाही अकोला, अमरावती, नागपूर हे 3 विदर्भातले जे जिल्हे आहेत ते येलो अलर्टवर असणार आहे. हीट वेव्हचा हा येलो अलर्ट असणार आहे. तर वर्धा आणि यवतमाळमध्ये हीट वेव्हचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलाय. तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी हे जे जिल्हे आहेत याचबरोबर लातूर आणि धाराशिव इथे पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता असेल. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर इथे पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे. 21 तारखेला कसं वातावरण असणार आहे तर 21 तारखेला सुद्धा अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर याचबरोबर वर्धा हा जो भाग आहे हा हीटवेव्हच्या येलो अलर्टवर असणार आहे. तर वर्ध्यात सर्वाधिक तापमान 21 तारखेला असणार असल्याचं बघायला मिळतंय. ऑरेंज हीटवेव्हच्या ऑरेंज अलर्टवर वर्धा 21 तारखेलाही असणार आहे. तर अशा पद्धतीचं वातावरण पुढचे काही दिवस महाराष्ट्रात असणार आहे. अनेक ठिकाणी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय तर अनेक ठिकाणी हीटवेव्हचा इशारा दिलेला आहे. दुष्काळाची सुद्धा स्थिती असण्याचे चान्सेस यंदाच्या वर्षी जास्त आहे. त्यामुळे सावधगिरीचा इशारा बाळगण्याचं हवामान खात्याकडून सांगितलं जातंय. शेतकऱ्यांना सुद्धा या संदर्भातले आवाहन केले जात आहेत. आता तुमच्या भागात वातावरण कसं आहे, तुमच्या भागात वातावरणाची काय स्थिती आहे आम्हाला हे नक्की कळवा आणि वातावरणासंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर तेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा मुंबई तक. धन्यवाद.